नमस्कार, पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता हा आहे सविंदने कवठे रोड. आपला म्हणजे हा डोंगर भागाच्या बाजून जाणार आहे ना, डोंगर भागाच्या बाजून जाणारा हा सविंदने कवठे रोड आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ह्या रोडला जवळपास 2.5 कोटी रुपयाच्या वर काहीतरी निधी मंजूर आहे. किती किलोमीटर याचं अंतर आहे ते माहीत नाही, पण जवळपास 3 वर्षापासून ह्या रोडचं काम चालू आहे. 3 वर्ष झाल्या. आता याच्यावर काहीतरी खडीकरण तर केलेलं दिसतंय, पण अजून सिल्को डांबरी बिंबरी अजून काही झालेलं नाही आहे. असे नंबर पण लावलेले आहेत, त्याच्यावर सगळं केलं आहे, पण हे काम अपूर्ण आहे 3 वर्षापासून. पुणे ब्रेकिंग न्यूजचा दणका असा की पुणे ब्रेकिंग न्यूजनी बातमी दाखवल्यावर हा रस्ता चालू झाला आहे. पहिला हा रस्ता बंद होता, म्हणजे बंद कसा ते पण तुम्हाला दाखवतो. या रस्त्याचं काम म्हणावं असं काही क्वालिटीचं दिसत नाही आहे. पाहू शकता खडीकरणच केलं आहे फक्त खाली किती दिवसापासून. अजून त्याच्यावर डांबरी पडायचं आहे. मी इतक्या वर्ष झाले का रखडले काम, 3 वर्ष का काम रखडले गेले, याचं उत्तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी द्यावं. कमिशनखोरीच्या नादामध्येच सगळा हा बट्ट्याबोळ होते कामांचा. तुम्ही पाहू शकता काम कसं बंद आहे. 3 वर्षापासून काम बंद होतं. आपण बातमी लावली, त्याच्यानंतर हा समोरचा जो पूल आहे, हा पूल म्हणजे हा नाही याच्यानंतरचा एक पूल आहे, तो पूल उघडण्यात आला. आता हा एक पूल आपण इथं पाहू शकता. हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काही काम झालेलं आहे. हे कामाचा दर्जा पण पाहून घेतला पाहिजे. याच्यावर जे खडीकरण केलं आहे ती खडी आत्ताच दबलेली आहे. ते खडी काय निघलेली आहे सगळं, म्हणजे ते रस्ता टिकन का हा रस्ता केल्यावर. क्वालिटी कंट्रोलवाले काय टक्केवारी घेऊन हे रस्त्याचे कसे पण सर्टिफिकेट देऊन कामाची क्वालिटी बघितली जात नाही आहे. कामाचा दर्जा एकदम दर्जाहीन कामं ही सध्याच्या काळामध्ये आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात होताना आपण पाहतोय. आता आपण समोरचा जो पूल पाहत आहे, हा जो पूल आहे, या पुलाचं म्हणजे हा पूल जवळपास 3 वर्ष बंद होता हे काम. हे समोरचा जो पूल आपण पाहत आहे तो पूल, तिथं जवळपास मातीचा ढिगारा होता मोठा, पण आम्ही पुणे ब्रेकिंग न्यूजने बातमी दाखवली. त्याची प्रशासनाने लगेच तत्काळ दखल घेत दुसऱ्या 3ऱ्या दिवशीच पूल हा ओपन केला होता, म्हणजे लोकांसाठी चालू केला होता. नाही तर लोकांना इथून खालून पर्यायी मार्ग आपण पाहू शकता बघा, इथनं ह्या पर्यायी मार्गाने यावं लागायचं पहिलं, पण आता हा रस्ता सरळ सरळ चालू झालेला आहे. परंतु ही इतका हलगर्जीपणा कशासाठी केला हे बघा. आता इथून एक रोड आहे का, हा इथनं रोड होता पहिला असा इकडून जायला, पण पुणे ब्रेकिंग न्यूजने बातमी दाखवली. पुणे ब्रेकिंग न्यूजचा दणका पडल्यावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयाला जाग आली उलटीकडीच्या, व त्या साहेबांनी सदर ठेकेदाराला हे काम करायला लावलं. हा रस्ता जरी मोकळा केला असला तर ह्या कोट्यवधीचा निधी या रस्त्यावर आहे. ह्या रस्त्याचं कुठंच बोर्ड लावलेला आपल्याला दिसत नाही की ह्या रस्त्यानं इथं बोर्ड लावला आहे, हा इतका निधी आहे, किती दिवसात काम पूर्ण करायचं आहे, तसं काही इथं बोर्डावर दिसत नाही आहे. मग जो करोडो रुपयाचा निधी आहे तो नक्की खर्च किती केला आहे, किती बिलं काढली आहेत, हे काहीच माहिती नाही आम्हाला म्हणजे जनतेला सुद्धा माहीत नाही, तुम्हाला आम्हाला कोणालाच माहीत नाही. हे माहीत झालं पाहिजे. आपण पहिलं पाहू शकता, आपण व्हिडिओ केला त्यावेळेस इथं ढिगारा होता लय मोठा, इथं ढिगारा होता लय मोठासा. इथला ढिगारा काढून त्यांनी आपली जिथं गाडी उभी आहे तिथं त्यांनी सगळा ढिगारा भरावा केलेला आहे समजा. आता इथं होता तर इथनं तुम्हाला दाखवतो. आता इकडनं आपण पाहू शकता, इकडल्या साईडला भरावा केलेला आहे माझं अशा प्रकारे. तर आता जो भरावा केलेला आहे त्या भराव्याला म्हणजे आता जवळपास बातमी केल्या 2-3 दिवशी भरावा केला होता, परंतु इतक्या दिवस का लागतात ते. सार्वजनिक बांधकाम विभाग असन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे जे कार्यालय असन, हे अधिकारी आपले कामं कधी एकदम प्रामाणिकपणे करणार आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण का इतक्या वर्ष 3 वर्ष ही लोक सगळी इथले जे स्थानिक आहेत त्यांना किती त्रास सहन करावा लागला असं पाहू शकता. बघा ह्या गटरातून जावं लागायचं त्यांना. बघा इथल्या गटरातून त्यांना इथून कसं तरी गाडी काढून, शिवाय तिथं लय मोठा खड्डा आहे, हा इथं लय मोठा खड्डा आहे, त्या खड्ड्याच्या कोपऱ्यावरून गाडीची कसरत करून तिकडनं गाडी त्याची घेऊन जायला लागायची. इथं जर कोणाला जीवितहानी झाली असेल त्याला जबाबदार अधिकारी होते का, म्हणजे हे सुद्धा पाहणं आवश्यकाचं आहे की आता हे काय करतात. पुढे डांबरीचा रस्ता आहे, किती दिवसात चालू होते काम. आता इथून पाहू शकता आपण, तिकडे खडीकरण चांगले केलेले आहे, इकडे काय नाही आहे. इथं थोडं मध्ये आता हे वड्यामुळे इथं थांबले. तर आपण याचं आता पाठपुरावा करून एस्टिमेट मागून घेणार आहे. एस्टिमेटनुसार हे काम होते का नाही ते आपण पाहणार आहे. आपले लक्ष असणार आहे या कामावर. त्यामुळे आपल्या भागात कुठं असे काही रोड असते
असे काही रस्ते उखडले असेल तर आम्हाला तुम्ही कळू शकता. आमचा स्क्रीनवर नंबर आहे, माझा नंबर असणार आहे वर स्क्रीनवर. त्या नंबर तुम्ही मला फोन करून किंवा व्हिडिओ आपण पाठवू शकता. आपण पाहू शकता इथं पुढं बघा, आता इथं पुढं खडीकरण केलं तर तिथं खडी आखीच उखडलेली आहे. म्हणजे इतका निकृष्ट रोड करतात हे अधिकारी कमिशनखोरीच्या नादामध्ये. बरं, लोकप्रतिनिधींना हे दिसत नाही का? लोकप्रतिनिधींनी इथं लक्ष दिलं पाहिजे, ते लक्ष देते नाही लक्ष. आमदार खासदारांचं काम आहे, कामं चांगली क्वालिटीची होतात का? नक्की का असं होते का आमदार खासदार काहीच बोलत नाही? बघा तिथं रस्ता उकडला, 3-3 वर्ष रस्त्याची कामं रखडल्यात. मग आमदार खासदार जे तुकाराम मुंडे येऊन 2 महिन्यात अख्खा धुमाकूळ घालू शकतात, अख्खी लाईन येऊ शकतात. तर आमदार खासदारांना ही लाईन येत नाहीत का? 2-2, 3-3 वर्ष कामं रखडतात. याचा अर्थ बिलं पहिली काढून घेतलेली आहेत का? आता पैसे नाहीत का? ते पण सांगा ना. काय गोंधळ झालेला आहे नक्की ते कळलं पाहिजे जनतेला. पुणे ब्रेकिंग न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा. आपण व्हिडिओ शेअर केला तर आम्हाला चांगले प्रेरणा भेटते किंवा आम्हाला पुढे व्हिडिओ करण्यासाठी चांगली ताकद भेटते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.